सभापती महोदय, याच प्रश्नाच्या अनुषंगानं वाढीव घरपट्टीच्या नोटिसा सांगली महानगरपालिकेनं जवळजवळ 1.5 लाख घर मालकांना दिलेले आहेत आणि यामध्ये हरकती 30,000 लोक रहिवाशांनी घेतलेले आहेत। यातला मूळ प्रश्न जे आहे की काही भागाला ड्रेनेजची व्यवस्था सुविधा नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी वाढीव कर आकारणी केलेली आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगलीमधले रहिवासी ज्यावेळी हरकती घेतात या करवाढीच्या विरोधामध्ये आणि प्रशासन सुद्धा मान्य करते की खाजगी संस्थेमार्फत मूल्यांकन जे केलेलं आहे कराचं ते वाढीव आहे आणि नगरपालिकेने केलेलं ते कमी आहे। तर या एवढ्या जर हरकती आल्या असतील तर आपल्या स्तरावरून ही वाढीव जी कर आकारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे याला आपण स्थगिती देणार का? आणि ज्या हरकती लोकांनी घेतलेल्या आहेत याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या कर आकारणीच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय असेल? सभापती महोदय, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, परंतु सदाभाऊ खोत साहेबांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची आपण शहानिशा करू आणि शहानिशा करून योग्य ती कारवाई करू। मला वाटतं